हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आणि आजच्या श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी, पहिल्या सणाची तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आजचा दिवस खूप गोड, खूप छान आणि नवीन घरातील पहिला सण म्हणायला हरकत नाही. हरकत नाही म्हणजे आहेच आहे. तर चला, इथं मी आजची जी सुरुवात आहे ती खूप धावपळीमध्ये आणि खूप लवकर केलेली आहे. एक पहाटचे 5 वाजलेले होते त्यावेळेस माझं पुरण शिजलेलं आहे, भात झालेला आहे, माझी अंघोळ झालेली आहे. मी सुद्धा फ्रेश होऊन कामाला लागलेली आहे. त्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छिते, आपण आपल्या आईची जागा घेतलेली आहे. आपण झोपलेलो असायचो, आई उठलेली असायची आणि आईचं काम आवरत आलं की आपण उठायचो. तुम्हाला माहिती आहे, मी लहान असताना बऱ्याच वेळेस असं झालेलं की आम्ही संध्याकाळी कामावरू लागायचो आईला. संध्याकाळी सगळी कामाची तयारी करायची आणि सकाळी 8 वाजता आम्ही आमचं आवरून बसायचो. त्यावेळेस आईसुद्धा पहाटेच उठून आवरायची आणि सकाळी दिवस निघायला शेतात जायची. तसं आज मला त्या दिवसाची आठवण झालेली आहे. काय ते दिवस असायचे. पहाट झाली की आई पहाटे 5 वाजता उठायची. बहीण आधीच तिची तयारी आवरायची. आई चुलीवर चहा आणि गरमागरम पोळी वाढायची. आजी उशीर होईल म्हणून आनंदाने ओरडायची. लवकर करा रे म्हणत घाई चालायची. बाबा खिशातून पैसे काढून द्यायचे. मित्रमैत्रिणी घरी शाळा भरली म्हणून बोलवायला यायच्या. मुलांच्या खिशात झेंडा वगैरे असेल त्यावेळेस तर खूप वेगळीच मजा असायची. आणि काल परवाच आपला स्वातंत्र्य दिन झालेला आहे म्हणून ते सुद्धा आठवण झालेली आहे. तर सगळ्याच आठवणी आपल्या काही वेळा जाग्या होतात. मुलींच्या हातावर मेहंदीचा रंग खुललेला असायचो. सकाळी उठल्याबरोबर संध्याकाळी किंवा 8 दिवसांनी अगोदर झाडाला झोके बांधलेले असायचे. झोका आमचा जाग्यावरती आहे का, कुणी खेळतंय हे उठलं की पहिलं झोक्याकडे जाऊन बघायचं. तिथून यायचं. पहिली हातावरची मेहंदी धुवायची. 4 चौघीने अंगणात जमा व्हायचं आणि तुझी जास्त छान रंगली का माझी जास्त छान रंगली, किंवा आईच्या हातावर दिलेला एखादा टिपका तो जास्त रंगलेला आहे ही बघण्याची धडपड असायची. आईनं सगळ्यांना म्हणायचं खूप छान रंगल्यात मेहंद्या आणि आम्ही हातातून गडबडीने झोका खेळायला जायचो आणि आईनं मात्र कामाला लागायचं. आज आपणही त्या जागेवरती आहोत. जसं की मुलं त्या आपल्या खेळण्यामध्ये दंग होतात किंवा आपल्या आवरावरीमध्ये दंग होतात आणि आपण मात्र कामाच्या धडपडीमध्ये आपण आपल्या जागी असतो. आपल्याला 2 दिवस आईकडे जावं वाटलं तरी जाता येत नाही, एवढं आपण संसारामध्ये गुंतलेलं असतो. किंवा आपण एखाद्या नोकरीमध्ये अडकलेला असतो, तिथं आपल्याला सुट्टीसुद्धा भेटत नाही. खूप म्हणजे असं कधीच वाटलं नव्हतं की आपल्या आयुष्यामध्ये असं सुद्धा कधी होईल की 2 दिवस आपल्याला जायची इच्छा असेल आणि ते जाता येणार नाही. नागपंचमीचा सण म्हटलं की बाबांनी मागे उभा राहून झोका द्यायचा. एकमेकांना झोके लागू नये म्हणून काळजी घ्यायची. आईनं मात्र घरातूनच दुरून बघायचं झोके किती खेळतायत मुलं, झालीत का खेळायला, एकदा तरी जेवण करून जा नंतर खेळा. ह्या आठवणी मात्र जाग्या होतात. ह्या आठवणी आता डबल पुन्हा आपल्या आयुष्यात येणार नाही आहेत. पण ह्या आठवणी एवढ्या गोड आहेत ना, कधीही आपण आहेत तोपर्यंत, हा जो सण आहे ना तोपर्यंत ह्या आठवणी आपल्याकडे जिवंत राहतात. पण हे वातावरण ज्यावेळेस आपण शहरी भागामध्ये जगतो त्यावेळेस आपल्याला हे वातावरण आपल्याला जगायला मिळत नाही. आता माझी मुलगी 3-4 वर्षाची असतानापासून पुण्यामध्ये राहतो, तर एकदाही तिला पंचमीचा असा मनसोक्त झोका खेळायला मिळालेला नाही आहे. एकदाही म्हणण्यापेक्षा कधीच नाही मिळाला मी म्हणेल. आणि गावाकडे पण पंचमीच्या सणाला जाऊ म्हटल्याने आमचंसुद्धा जाणं झालेलं नाही आहे. तर चला असो, आता तिचं ते बालपण त्या झोक्यापासून हिरावूनच घेतलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. असो, ते दिवस गेले, आता आपण पुढे आलेलो आहोत आणि काळानुसार ज्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये ज्या त्या गोष्टी आहेत त्या घडत राहतात. असो, आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती एकदम लवकर केलेली आहे, कारण पूजा वगैरे सगळं मला वेळेतच आवरून जायचं होतं आणि इथं बऱ्यापैकी माझा अर्धा स्वयंपाक तरी झालेला आहे.
पुरण मी काय केलेलं आहे, चाळणीतून काढून घेतलेलं आहे. भात शिजलेला आहे, आमटीचं वाटण तयार केलेलं आहे आणि ह्यांनीसुद्धा उठलेले आहेत आता. आणि थोडंसं पुरणासाठी विलायची आणि बडीशेप जी आहे तीसुद्धा विलायचीची पूड मी करून घेतलेली आहे. आता व्हिडिओ टाकण्यामध्ये मी बऱ्यापैकी दुर्लक्ष केलेलं आहे. महिन्यातून 1-2च व्हिडिओ तुम्हाला येतात, परंतु ताईच्या आग्रहाखातर त्यांनी मला कमेंट केली, ताई तुमचा शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे पण लॉंग व्हिडिओ मात्र आलेला नाही. तर म्हटलं चला, म्हणता आहेत आणि आपणही शूट केलेला आहे, तर जे आहे तो आपला थोडासा पाठवूया. ताईला एक गोष्ट सांगायची राहिलेली आहे, मी कमेंटमध्ये सांगेल तुम्हाला आता एखाद्या वेळेस. आमचं नवीन घर झालेलं आहे, तर तुम्ही नक्की एखाद्या वेळेस या आमच्या घरी. तर चला, जे पण व्हिडिओ बघत असतील त्यांनासुद्धा ओळखत असतील किंवा जवळ असतील तर तुम्हीसुद्धा येऊ शकता. कारण मी कार्यक्रम असा ठरवलेला होता की कुणालाच बोलवायचं नाही असं ठरलेलं होतं, त्यामुळे जास्त कुणालाच सांगता नाही आलेलं. पण ताईची इच्छा खूप दिवसापासून होती की ताई आपण कधी भेटायचं, आपली भेट कधी होईल, म्हणून त्यांना मी आवर्जून सांगत आहे. तर असं इथं माझं पुरण वगैरे जे आहे ते परतून झालेलं आहे. आणि असं म्हटलं चला अगोदर स्वयंपाक जर आपला अर्धा राहिला आणि आपण पूजेला लागलो तर पूजा ही व्यवस्थित मन लावून होणार नाही आणि स्वयंपाकही होणार नाही. तर त्यासाठी म्हटलं कुठलंही एक काम अगोदर आपण आवरून घेऊ. आणि आज एवढ्या दिवसातून थोड्याशा सफेद कलरची साडी जी आहे ती माझ्याकडे होती, खूप वर्षापासून होती, 7-8 वर्ष झालं ही साडी माझ्याकडे होती, पण मी गावाकडे ठेवलेली होती. आणि दुसरी जी एक होती ती मी आईला दिली होती. आणि जास्त करून ह्या रंगाच्या साड्या जी आहेत आमच्या इथे यांनासुद्धा नाहीत आवडत आणि मी पण नाही घेत जास्त करून. पण कधीतरी ह्याला आपली महाशिवरात्रीला किंवा असा सोमवाराला किंवा जे आपलं पशुपती व्रत वगैरे असतं तर वाटतं कधीतरी प्रत्येक सोमवारी जरी नाही तरी पण एखाद्या सोमवारी नेसावा. कारण आपला जो महादेवाचा आवडता रंग जो आहे तो सफेद कलर आहे, त्यामुळे त्या रंगाला थोडंसं प्राधान्य दिलेलं आहे. तर त्यासाठी एखाद्या वेळेस तरी आपली इच्छा असते की बाबा आपण हे असा कपडा रंग आणावा किंवा घालावा. तर असं जो आहे तो घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला, इथं आमटीची तयारी म्हणजे फोडणी देत आहे. आणि आजकाल प्रत्येकजण ट्रेंडिंगवर खूप जास्त भर देत आहे, त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते की आपलं काय चालू आहे ह्यापेक्षा आपण जे बघतो ना ते पण आपणही केलंच पाहिजे याकडे जास्त भर असतो. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपणही तसंच करावं, पण नाही, आपल्याला जसं घडेल तसं देव सगळा विश्व नटलेला आहे, देवाकडे सगळं आहे. त्याला फक्त आपल्या भावाची गरज असते. म्हणून आपल्याला जशी होईल तशी फक्त मनातून जे होईल ते मनातून करायचं असतं. तर चला, असो, इथं माझी आमटी वगैरे झालेली आहे, मस्त छान अशी कटाची आमटी केलेली आहे. चला, आमटी जी आहे ते प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. कोणी टमाटे घालतं, तर कोणी नुसत्या मसाल्याची बनवतं, तर कोणी जे आपलं रेडीमेड प्रीमिक्स असतं ते आणतं. तर मी जी आहे ती आपली पहिल्यापासून जी ताजं वाटण बनवून करण्याची जी पद्धत आहे तीच वापरत असते आणि त्याच पद्धतीची आमच्या सगळ्यांना आवडते. आजच्या दिवशी प्रत्येकजण कुठलं ना कुठलं नियम जरूर पाळतं. कुणी दूध खात नाही, तर कुणी तव्यावर चपाती भाजत नाही, तर कुणी भात शिजवत नाही, तर कुणी काही अजून ज्याच्याकडे जशी तशी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार सगळी नियमावली जी आहे ते आपली परंपरा म्हणून पाळतात. तर ज्या त्या भागानुसार आहे सगळीकडे, पण मी कुठलंही ह्यामधला नियम वगैरे पाळत नाही आहे. फक्त देवाला लया फुटाणे वगैरे याचा नैवेद्य आम्ही करतो. त्याचबरोबर गूळ खोबऱ्याचासुद्धा नैवेद्य दाखवतो आणि कानवट्या म्हणतो आम्ही त्याला. दुसरीकडे बऱ्याच जागेवर त्याचे काय नावं ठेवलेले आहेत, पण आमच्या इकडे कानवट्याच म्हणतात. पुरणाच्या असतात त्या, आणि कुणी तळून तर कुणी उकडून तर कुणी तव्यावर फ्राय करूनसुद्धा करतात. तर मी फ्राय करत असते किंवा तळून करत असते. आता तेल टाकलेलंच आहे, तर म्हटलं चला ह्याच तेलामध्ये तळून घेऊया. तळलेल्या छान लागतात आणि सगळेजण आवडीनं खातातसुद्धा. पण देवापुढे ठेवलेला प्रसाद माझ्याशिवाय दुसरं कोणी उचलूनच ठेवत नाही.
असं सुद्धा होतं. तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये थोडंसं दाखवेल मी. आज फक्त आपला स्वयंपाकाचा थोडासाच व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे. पूजाचा व्हिडिओ मात्र उद्या शेअर करते. तर अशा पद्धतीने ह्या कानवटी आपल्या बनवल्या जातात. जसे आपण धोंडे वगैरे तयार करतो त्याच पद्धतीने धोंड्यासाठी आपण गोल करतो आणि ह्याच्यासाठी मात्र आपल्याला एक पुरीसारखी छोटीशी लाटी जी आहे ती लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पुरण घालून चोहू बाजूने त्याला दुमटून घ्यायचं आहे आणि ती आपली मग नंतर कानवटी तयार होते. आता ह्याच्यामागचं रहस्य काय आहे ते मलासुद्धा एकदम पूर्ण डीपली माहीत नाही आहे, परंतु आपण जे बघत आलेलो आहोत तेवढं मात्र माहीत आहे की ह्याचा नैवेद्य आवर्जून आजच्या दिवशी असतो. तर चला, इथं आपला जो नागोबाच्या पूजेसाठी जो लागणारा नैवेद्य आहे तो तयार झालेला आहे आणि इथं बाकीचा स्वयंपाकसुद्धा आपला झालेला आहे. भजे मात्र काढायचे राहिलेले आहेत, तर ती आपली तनुजा काढत आहे आणि मी इथे पोळ्या वगैरे करून घेतलेल्या आहेत. तर आपला स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण उद्या शेअर करूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि पोळ्या होईपर्यंत टायमिंग 7 वाजेच्या आसपास टायमिंग झालेला आहे. तर म्हटलं चला, आपल्याला पूजेलासुद्धा अर्धा पाऊण तास वेळ पाहिजे, कारण आपल्याला दोन्हीही पूजा करायच्या आहेत. नागोबाची सुद्धा पूजा करायची आहे. बाहेर वारुळाला आपल्याला जायला वेळ नाही आहे. आता मी इथे येऊनसुद्धा एक 8-15 दिवसच झालेले आहेत, त्यामुळे इथली काही माहिती नाही आहे. त्यामुळे वारुळ आणि मंदिर कुठे असेल ते मला माहीत नाही आहे आणि तिथं माझं जायला वेळसुद्धा नाही आहे. म्हणून म्हटलं आपली घरी जशी होईल तशी आपली पूजा करून घ्यावी आणि इथूनच आपला देवाला नमस्कार करावा, कारण आपल्याला जॉबला जायचं आहे, सगळंच वेळेत आवरायचं आहे. आणि मला वाटतं आपण कुठल्याही कार्यक्रमाला म्हणतो एक वेळेला व्रत ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण काय करतो, सगळेच जण मंदिराकडे धाव घेतो. त्यामुळे मंदिरातसुद्धा गर्दी वगैरे भरपूर होते आणि त्या गर्दीमध्ये आपली पूजा पाहिजे तेवढी व्यवस्थित होत नाही. तिथे नैवेद्य वाया जातो, तिथं फुलं वाया जातात तिथं, आणि प्लस आपलं दर्शनसुद्धा मनासारखं होत नाही आहे. भले तुम्ही एखाद्या, मला वाटतं ब्रह्ममुहूर्तावर जर गेलात तर तेवढं तुमचं थोडंसं व्यवस्थित शांततेत दर्शन होत असेल. बाकी वेळेला तुमचं दर्शन तिथं व्यवस्थित होणार नाही, कारण आजचा जो दिवस आहे तो सगळ्यांसाठी एवढा पवित्र मानलेला आहे आणि सगळ्यांना आजच्या दिवशी तिथं जायचं असतं, त्यामुळे प्रत्येकाचं दर्शन तिथं होत नाही. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.